आपण आळीपाळीने घेणार आहोत. आपल्यासाठी जोसेफ ब्रदर वाचतील. स्तोत्र क्रमांक 139 याचं आळीपाळीने वाचन आपण करूयात. देव सर्व साक्षी व सर्व ज्ञानी आहे. मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तू मला पारखले आहे, तू मला ओळखतोस. माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही, असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंतरुण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो, तरी तेथेही तुझा हात मला चालवेल, तुझा उजवा हात मला धरून ठेवेल. अंधकार मला लपो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख हो, असे जरी मी म्हणालो, तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. तूच माझे अंतर्याम निर्माण केले, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. भयप्रद व अद्भुत रीतीने माझे घडण झाले आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझी कृत्य अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्राने मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी हे सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात, त्यांची संख्या किती मोठी आहे. ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणापेक्षा अधिक ठरतील. मला जाग येत तेव्हाही मी तुझ्या जवळच असतो. हे देवा, तू दुर्जनास ठार मारून टाक. अहो, रक्तपात करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा. ते तुझ्याविरुद्ध कपटाने बोलतात, तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात. तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी द्वेष का करू नये. तुझ्यावर उठणाऱ्यांचा मला वीट का येऊ नये. मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो, मी त्यांना आपले शत्रू मानतो. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्त असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. वाचलेली सर्व वचनं देव आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. आमेन. जुन्या करारामधून उत्पत्ती या ग्रंथातून तिसरा अध्याय 1 ते 9 आपण हे वचनं वाचणार आहोत. मला तुमच्यामधून व्हॉलंटियर लागेल, नाहीतर मी तुम्हाला तुमच्यामधून बोलवल. या अंकल या, आपल्यासाठी गायकवाड अंकल वाचतील. उत्पत्ती याचा तिसरा अध्याय 1 ते 9 ही वचने, आणि त्याच्यानंतर आपण पत्राचे वाचन करणार आहोत. इफिस्करास पत्र 6वा अध्याय 10 ते 20. इफिस्करास पत्र 6वा अध्याय 10 ते 20. तर त्यासाठी ज्यांना कुणाला वाचायचं आहे त्यांनी तयार राहतील. परमेश्वर देवाने केलेली सर्व वचनचारात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय. स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांचे फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाहीत, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. त्या झाडाचे फळ खाण्यात चांगले दिसण्यात मनोहर आणि शहाणी करण्यास दुष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहो असे त्यास कळून आले. तेव्हा त्याने अंजिराचे पाने शिवून आपणासाठी
कष्टवेष्टेने केली. यानंतर शिळप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यास ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टपणापुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. तेव्हा परमेश्वर देवाने अब्रामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? ही सर्वांनी वाचलेली आशीर्वाद हो. आमीन. आपण यावेळेस पत्राचे वाचन करणार आहोत आणि इफिस्करास पत्र, पौलाचे इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 10 ते 20 हे वचन आपल्यासाठी कोण वाचणार आहे आज? या आपल्यासाठी पाखरे आंटी वाचणार आहेत. इपिस्करास पत्र त्याचा 6वा अध्याय 10 ते 20. ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्ताबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. ह्या कारणासह तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पाया चढवा आणि ह्या सर्वांबरोबर जिच्या योग्य त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील. ती विश्वाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. माझ्यासाठी ही विनवणी करा की ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे, तिचे रहस्य उघडपणे कळविण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावे. ह्यासाठी की जसे बोलाव्यास हवे तसे मला उघडपणे बोलता येईल. आशीर्वाद देऊ या वचनावर. हालेलुया. यावेळेस आपण सर्वजण उठून उभं राहूया. शुभवर्तमानाचे वाचन होईल. लोककृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 11 ते 19 वचने मी विनंती करेन पाळसाहेब आपल्यासाठी वाचतील. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान घेण्यात आलेलं आहे, लोककृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 11 ते 19 ही वचनं यावेळी आपण ऐकूया. येशू 10 कुष्ठरोग्यांना बरे करतो. आणि असे झाले की ते यरुशलेमेकडे जात असता तो शोमरोन व गालील यांच्यामधून जात होता. आणि तो एका गावात जात असता 10 कुष्ठरोगी मनुष्य त्याला भेटले. ते दूर उभे राहिले आणि ते मोठ्याने म्हणाले, हे गुरु येशू, आमच्यावर दया कर. आणि त्यांना पाहून तो त्यांना म्हणाला, तुम्ही जाऊन आपणास याजकांना दाखवा. आणि असे झाले की ते जात असता ते निर्मळ केले गेले. आणि त्यांच्यातील एक जण आपण बरा झालो असे पाहून मोठ्याने देवाचे गौरव करीत माघारी आला. आणि तो त्याचे उपकार मानित त्याच्या पायाजवळ उपडा पडला. तो तर शोमरोनी होता. तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले, 10 जण निर्मळ केले गेले नाहीत काय? तर ते 9 जण कोठे आहेत? या परक्या वाचून देवाला गौरव द्यायला परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? मग त्याने त्याला म्हटले, उठून जा, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. मग त्याने त्याला म्हटले, उठून जा, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. आमेन. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो. आणि पाळक साहेबांनी जो उपक्रम जो आहे तो राबवत आहे. आणि त्यामध्ये मी पाळक साहेबांना सांगितलं की मी संदेश देऊ इच्छितो. पाळक साहेबांनी ते मान्य केलं आणि त्यांनी मला संधी दिली. त्यासाठी पाळक साहेबांनी देखील आभार मानतो. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. आणि आपण सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही मला संधी दिलेली आहे. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. पिता परमेश्वर, तू किती महान आणि चांगला देव आहेस याचा अनुभव तू आम्हाला सर्वांना दिलास म्हणून तुला धन्यवाद देतो.
तू आमच्या नाकोड्यामध्ये श्वास फुंकलास परमेश्वर पित्या, आणि ह्या आजच्या दिवसामध्ये परमेश्वर पित्या तू तुझ्या मंदिरामध्ये आम्हाला तू घेऊन आलास म्हणून तुला धन्यवाद देतो. आमच्या सर्वांचा तू ताबा घे परमेश्वर पित्या, आमची आत्मिक उन्नती कर. आम्हाला पवित्र आत्मा तू दिलेला आहेस, तो कशा प्रकारे आम्ही परमेश्वर वापरावा परमेश्वर पित्या, त्यासाठी तू आम्हाला शक्ती सामर्थ्य दे. तुझ्या वचनाची ढाल तू आम्हाला दे अशी विनंती प्रार्थना करतो परमेश्वर पित्या. जे वचन मी सांगत आहे परमेश्वर पित्या, मी सांगत नसून तू माझ्याद्वारे बोल परमेश्वर पित्या. आमच्या अंतकरणाचे द्वार तू उघड परमेश्वर पित्या. हे वचन परमेश्वर पित्या हे फक्त आम्ही ऐकणारे नसून त्याप्रमाणे आचरण करणारे असावे, असा पवित्र आत्मा तू आम्हाला दे परमेश्वर पित्या. आमच्या सर्वांचा ताबा तू घे, आमच्या अंतकरणाचे द्वार तू उघड अशी विनंती करतो परमेश्वर पित्या. येणारं वचन ते आशीर्वादित वचन आहे, ते आम्ही परमेश्वर त्या योग्यरीतीने घ्यावं आणि त्याप्रमाणे आमचं आचरण असावं, त्यासाठी तू आम्हाला चालव परमेश्वर अशी विनंती प्रार्थना करतो. इथे बसलेल्या प्रत्येकानं तू ताबा तू घे परमेश्वर, माझ्या ओठाचा, जिभेचा, कंठाचा ताबा तू घे अशी विनंती प्रार्थना करतो. धन्यवाद तारणा प्रभू येशू ख्रिस्त याचे गोड प्रियाने पवित्र आत्मा मागतो म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन. प्रेज द लॉर्ड. मागच्या महिन्यात काहीतरी सण होता आपला, बरोबर? काय होता? ख्रिसमस होता. आनंदाने साजरा केला सगळ्यांनी. कसा साजरा केला? बाळ येशूचा साजरा केला का जो येणारा ख्रिस्त जो आहे तो साजरा केला? हालेलुया. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. कशामध्ये दिलेला आहे? स्तोत्र 34:8 मध्ये. आणि आपलं सुवर्ण वचन काय आपल्या मंदिराला दिलेलं आहे? मी तुम्हाला अनाथाचं सोडणार नाही, तर मी तुम्हाकडे येईन. परमेश्वर आपल्याकडे आहे का? प्रत्येकाकडे आहे? प्रत्येकाकडे आहे परमेश्वर? जोरदार टाळ्या आपण त्या परमेश्वरासाठी वाजवूयात. आजचं वचन तेच आहे. परमेश्वर आज आपल्याकडे आहे का नाही हे आपल्याला पडताळून पाहायचंय. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करतो का नाही हे आपल्याला पडताळून पाहायचंय. आपण रोज जो श्वास घेतो, जे चालतो, बोलतो, जेवण करतो, खातो, पितो, काम करतो, सर्व गोष्टी करतो, ते त्या सर्व गोष्टींमध्ये परमेश्वर आपल्या सोबत आहे का नाही हे आपल्याला आज पाहायचंय. परमेश्वर आज आपल्याशी, तुमच्याशी आणि माझ्याशी पण काहीतरी बोलतोय हे आपल्याला जाणून घ्यायचंय. परमेश्वर जो आहे तो सर्वव्यापी आहे. परमेश्वराला कळत नाही असं काय आहे का? आपण ज्या ज्या गोष्टी करतो, चुकीचं बोलतो किंवा चांगलं बोलतो, चुकीच्या गोष्टी करतो किंवा चांगल्या गोष्टी करतो, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आहे किंवा नाही, किंवा परमेश्वर त्या ठिकाणी आहे किंवा नाही, किंवा परमेश्वराला या गोष्टी माहीत आहे की नाही हे कोणाला कळतंय? परमेश्वर या सर्व ठिकाणी आहे. आपण चुकीच्या गोष्टी जरी करतो तरी एक आपल्याला पवित्र आत्मा जो आहे तो सांगतो की ही गोष्ट चुकीची आहे, ही गोष्ट चुकीची आहे, ही गोष्ट चुकीची आहे, ही गोष्ट करू नको. पण जगामध्ये आपण गुरफटलेले आहोत किंवा वचनाचा अभाव असल्यामुळे आपण काय करतो? त्या गोष्टी, चुकीच्या गोष्टी ज्या आहेत किंवा देवाच्या आज्ञा ज्या मोडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण काय करतो. नंतर आपण पश्चाताप करतो की मी हे केलं नव्हतं पाहिजे. मग परत प्रार्थना करतो की देव मला क्षमा कर. परत त्या गोष्टी करत राहतो. का? कारण जो पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला जो दिलेला आहे त्याला आपण काय करतो? खिन्न करतो. त्याला आपल्यातून काय करतो? काढून टाकतो. जर पवित्र आत्मा जो आपल्याला कैवारी म्हणून दिलेला आहे तो जर आपल्यामध्ये असेल सदा सर्वदा, त्याला जर आपण आमंत्रण दिलं, रोज सकाळ दुपार संध्याकाळ निरंतर आपण प्रार्थना केली, तर पवित्र आत्मा जर आपल्यामध्ये असेल तर आपण वाईट गोष्टी करूच शकत नाही. आपण वाईट बोलूच शकत नाही, वाईट कृत्य आपण करूच शकत नाही. आपलं आचरण जे आहे ते कसं असणार? पवित्र असणार आहे. या ठिकाणी परमेश्वर आपल्याला कधी सोडत नाही. इर्मया याचा 23वा अध्याय आणि 24वा वचन कोणी वाचावं? इर्मया 23:24, पान क्रमांक 913. इर्मया 23 आणि 24, पान क्रमांक 913. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो? माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणाला लपता येईल काय? हालेलुया. आपल्याला कुठे लपता येईल का? आपण केलेली पापे ही सर्वात जास्त कोणाला माहिती असतात? परमेश्वराला आणि आपल्याला माहिती असतात. यदा कदाचित किंवा खरोखरच आपण आपले पापे विसरून जाऊ, पण परमेश्वर या ठिकाणी काय म्हणतो? माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणाला लपता येईल काय?
परमेश्वराच्या सानिध्यापासून आपण लपू शकत नाही. या ठिकाणी एक उदाहरण आहे योनाचं. योनाचं नाव घेतलं की आपल्याला कळतं. काय कळतं? योना मासा, ते पोटात गेला 3 दिवस, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतं. तो तळागाळाला गेला, पण तो लपू शकला का? नाही. परमेश्वराची जी योजना होती, ती परमेश्वराची योजना योनाद्वारे जी होती ती त्यांनी पूर्ण करून घेतलेली आहे. आपण परमेश्वरापासून कितीही लपलो, पण परमेश्वर आपल्याला सोडत नाही याची जाणीव होण्यासाठी आपल्याला काय 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 पाहिजे? पवित्र आत्मा पाहिजे. तो पवित्र आत्मा ओळखण्यासाठी काय केलं पाहिजे? ते पवित्र शास्त्र जे आहे त्याचं वाचन आपण केलं पाहिजे आणि निरंतर प्रार्थना आपण केली पाहिजे. जर आपण वाचन करत नाही, निरंतर प्रार्थना करत नाही, तो पवित्र आत्मा खिन्न होणार आणि आपण वाईटामध्येच जाणार, वाईटच गोष्टी करणार, परमेश्वराला न आवडणाऱ्याच गोष्टी आपण करणार आहे. तर परमेश्वर या ठिकाणी सांगतो इर्मया 23:24 मध्ये की माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणाला लपता येईल काय? मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर कुठं आहे? आकाश आणि पृथ्वी चोहोकडे परमेश्वर आहे. सर्व काही त्याचेच आहे. आमेन. निर्मिती कोणाची आहे? परमेश्वराची आहे. त्याच्यापासून आपण लपू शकतो का? नाहीच लपू शकत. माणसांपासून आपण लपू शकतो, घरच्यांपासून लपू शकतो, पती पत्नीपासून लपू शकतो, लेकरांपासून लपू शकतो, शाळेमध्ये असलेल्या टीचरपासून आपण लपू शकतो, पण परमेश्वरापासून आपण केलेल्या चुकीच्या गोष्टी कधी लपू शकतो का? नाहीच लपू शकत. हे वचन आपल्याला माहिती आहे, देव काय हे आपल्याला माहिती आहे, पण आपण तसं वागतो का? याचं आत्मपरीक्षण आज आपल्याला करायचं आहे की परमेश्वरापासून आपण लपू शकत नाही. स्तोत्रसंहिता 139 आणि 7 ते 12 हे वचन कोणी वाचावेत पटकन. पान क्रमांक 760. स्तोत्रसंहिता 139 7 ते 12. पान क्रमांक 760. हालेलुया. या ठिकाणी 7वं वचन आपल्याला हे सांगतं, मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. दावीद राजा परमेश्वराला काय म्हणतो? मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ. जाऊ शकत नाही कुठे. मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. कारण देवाचा आत्मा जो आहे तो आपल्याला सदैव आपल्या सोबत आहे. तो कैवारी म्हणून सदैव आपल्या सोबत आहे. दावीद राजा जो आहे तो परमेश्वराला विनंती करतो, मी तुझ्यापासून कोठे पळून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपल्या अंथरून केले तरी पहा तेथे तू आहेस. वर आकाशात आपण गेलो, विमानामध्ये गेलो, परमेश्वर मला बघणार नाही असं होईल का? परमेश्वर आपल्याला पाहतो. हे वचन सांगतं, मी पहाटे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तुझा हात मला चालविल, तुझा उजवा हात मला धरून ठेवील. आज आपण पुण्यामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये म्हणजे इंडियामध्ये आपण आहोत, भारतामध्ये. जर आपण परदेशी गेलो तर आपण म्हणू शकतो की नाही नाही फक्त पुण्यापुरतं, एरड्यापुरतंच, माझ्या घरापुरतंच, माझ्या चर्चपुरतं परमेश्वर आहे असं होईल का? आपण इतर ठिकाणी गेलो, इतर शहरात गेलो, इतर गावामध्ये गेलो, इतर देशामध्ये गेले तरीही परमेश्वर आपल्या सोबत आहे. तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहे. आपण अंधाऱ्या खोल्यामध्ये गेलो, आपलं रोजचंच घर आहे, तरी आपण थोडंसं जेवढं आपलं जजमेंट आहे तेवढंच आपण चालतो. जर घरामध्ये अंधार झाला, लाईट गेली, कुठं काय ठेवलं, पण ते पूर्णपणे आपल्याला त्या गोष्टी माहिती पडतील का? की ती गोष्ट ठेवलीच, आपण चाचपून पाहतो. पण परमेश्वराला अंधार आणि उजेड काही फरक पडत नाही. तो अंधारामध्ये देखील आपल्याला पाहतो, उजेडमध्ये देखील तो आपल्याला पाहतो, कारण उजेड आणि अंधार त्यानेच निर्माण केलेला आहे. आपण म्हणू शकत नाही मी अंधारात जाऊन लपतो, कुठेतरी डार्क एखादी गुफा आहे तिथे जाऊन लपतो. ते सुद्धा परमेश्वरानेच बनवलेलं आहे. आपण परमेश्वराच्या समक्षतेपासून कुठेही लपू शकत नाही, कुठेही जाऊ शकत नाही. देव आपला शोध घेत आहे.
देव आपल्या आत्म्याचा शोध घेत आहे. आज देव आपल्या वेळेचा शोध घेत आहे. आपला दशमांश जो आहे तो देवाला फक्त पैशाच्या स्वरूपात नाही तर आपल्या वेळेच्या स्वरूपात देखील देणं आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण देव आपल्याला त्याने दिलेला जो वेळ आहे, त्याने दिलेले जे शब्द आहे, देवाने दिलेलं जे प्रेम आहे, देवाने दिलेला जो श्वास आहे, तो आपल्याला मागत आहे दशमांश रूपामध्ये. आपण त्याला देतो का? तर रुटीनप्रमाणे सकाळी उठायचं, फक्त प्रार्थना करायची, असं देव सांभाळ, कामाला जाणार आहे, दुपारी फक्त एखादी प्रार्थना केली जेवणाची, संध्याकाळी प्रार्थना केली, कौटुंबिक प्रार्थना केली, रुटीनप्रमाणे. देवबाप्पाला रुटीनची प्रार्थना नको आहे. देवबाप्पा काय म्हणतो? मला तुमचा वेळ पाहिजे. कारण या शेवटच्या समयी परमेश्वर जो येणार आहे तो कशासाठी येणार आहे? न्याय करण्यासाठी येणार आहे. तुम्ही किती काम केलं, तुम्ही किती पैशा स्वरूपात, वस्तू स्वरूपात तुम्ही मला दिलेले आहे, किंवा तुम्ही मला खुश करण्याचा प्रयत्न, देवाला आपण वस्तू स्वरूपात किंवा पैशा स्वरूपात खुश करू शकत नाही. देवाला आपण वेळ देऊन त्याला प्रसन्न करू शकतो. आपला आत्मा देऊन देवाला आपण प्रसन्न करू शकतो. उत्पत्ती 3:9 मध्ये काय सांगितलेलं आहे पहा. उत्पत्ती याचा 3रा अध्याय 9 वचन, पान क्रमांक 3. उत्पत्ती म्हटलं की आपल्याला आदाम आणि हवा असं आठवतं सगळं, बरोबर? निर्मिती आठवते. पण या ठिकाणी मी तुम्हाला घेऊ जातो उत्पत्ती 3:9 मध्ये. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तुम्ही म्हणताल तर परमेश्वर सगळं काही माहिती आहे, मग परमेश्वर आदामाला काय विचारतो, तू कोठे आहेस? आदाम आणि हवा यांनी काय केलं होतं? पाप केलं. देवाची आज्ञा मोडली. देवाने सांगितलं तुम्ही इतर झाडाचे फळ अशक्त का, पण ह्या झाडाचे फळ खाऊ नका. तरी देखील काय केलेलं आहे? सैतानांनी भुरळ पाडली, हवेने ते फळ खाल्लं आणि तिच्या सहित त्याच्या पतीला देखील ते फळ दिलेलं आहे. आणि काय केलं? पाप केलं. पापाच्या अगोदर परमेश्वराची भेट ज्यावेळेस आदाम आणि हवेशी होत होती, शुळपाचा वारा सुटायचा, आदम पळत पळत जात असेल, माझा देव, माझा परमेश्वर मला माझ्या भेटीसाठी आलेला आहे, आलिंगन देत असेल, बऱ्याचशा गप्पा मारत असेल, बऱ्याचशा गोष्टी शिकत असेल. पण या ठिकाणी 3 आणि 9 मध्ये परमेश्वर काय म्हणतो? आदामा तू कोठे आहेस? का बरं? कारण त्यांनी पाप केलेलं आहे. आणि पाप करून परमेश्वर आणि देव, परमेश्वर आणि मनुष्य याच्यामध्ये काय केलेलं आहे? पापाची आडभिंत तयार केलेली आहे. म्हणून परमेश्वर काय करतो? तुम्हाला आणि मला विचारतो की तू कोठे आहेस? आज आपल्या जीवनाच्या मध्ये पवित्र आत्म्याची भिंत आहे का पापाची भिंत आहे? आपण पापामध्ये आहो का पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये आहो? याचं परीक्षण आपण केलं पाहिजे. आदामाने जे पाप केलं, पण नवीन करारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं येशू ख्रिस्त जो आहे त्याच्या रक्ताने आपल्याला त्यांनी काय केलेलं? शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे. तो पवित्र आत्मा, ते शुद्धीकरण, येशूचं रक्त आपल्यामध्ये आहे का? तेच आदाम जे आहे त्यांनी जे पाप केलेलं आहे, ती आडभिंत जी आहे ती तुमच्या आणि माझ्या मध्ये, जे परमेश्वराच्या मध्ये आहे का नाही, ह्याचे परीक्षण आपण आज केलं पाहिजे. देवाला काय गरज पडली? त्याने विचारलं की आदाम तू कोठे आहेस? पण त्यांनी विचारलं कारण परमेश्वर खिन्न झाला असेल की मनुष्य मी चांगला बनवलं, पण त्यांनी माझे काय केलेले आहे? आज्ञा मोडलेली आहे, त्यांनी फळ खाल्लेलं आहे, ती आडभिंत तयार झालेली आहे. उत्पत्ती 4:9 मध्ये आपल्याला दिसतं काईन आणि हबेल याची गोष्ट. काईनाने काय केलेलं आहे? उत्पत्ती 4 आणि 9 मध्ये वाचा. मग परमेश्वराने काईनाला विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का? या ठिकाणी परमेश्वर काईनाला विचारतो, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? हा शास्त्रपाठ वाचला, सुंदर शास्त्रपाठ आहे. दोघं जण अर्पण देतात, एक शेतातलं अर्पण देतो, एक मेंढराचं अर्पण देतो. हाबेलाचं अर्पण देवाला आवडतं आणि काईनाला तो शाप देतो. काईन खिन्न होतो. काईन काय करतो की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कसं काय असू शकतं, म्हणून हाबेलाचं त्याने काय करतो? खून करतो. खून केलेली गोष्ट परमेश्वराला माहीत नसेल का? माहिती असणार. इरमयामध्ये आपण पाहतो, स्तोत्रामध्ये आपण पाहतो की परमेश्वर सर्वत्र आहे, तो सर्व गोष्टी ज्ञात आहे, तो सर्व तो पाहतो. आपले बसणे, उठणे, जगणे, सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे. पण तरी देखील परमेश्वर या ठिकाणी विचारतो, काही ना तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? परत या ठिकाणी पाप आलेला आहे, पापाची आडभिंत मध्ये आलेले आहे. म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला काय करतो? मी तुला ओळखत नाही, कारण ती आडभिंत आलेली. तरी पुढच्या वचनामध्ये आपण 9व्या वचनापासून पुढे पाहिलं तरी तो ऍक्सेप्ट करत नाही. मी काय त्याचा राखणदार आहे का? मला माहित नाही. पण ज्यावेळेस परमेश्वर त्याला शाप देतो त्यावेळेस म्हणतो, मला क्षमा कर, मी असं करणार नाही. पुढच्या गोष्टी वाचा तुम्ही. ज्या वेळेस आपण पाप करतो त्यावेळेस आपण परमेश्वरापासून दूर जातो. आपण म्हणतो मी प्रार्थना केली, मी गुडघ्यावर प्रार्थना केली,
मी शास्त्र वाचन केलेले नाही, मी मनापासून प्रार्थना केली, परमेश्वर माझा आत्मा ओळखतो, मी उपास केलेले आहेत, 2 दिवस उपास केला, तर 40 दिवसाचे उपास येतील, मी ते पण करणार आहे. पण जर आपण पाप करत असेल तर परमेश्वर आपली प्रार्थना ऐकणार नाही. आपल्या गोष्टी ज्या पूर्ण व्हायच्यात त्याला लांबण लागणार आहे, ते लांब होतील. परमेश्वर प्रार्थना ऐकत नाही असं होत नाही, परमेश्वर आपल्या गाराने ऐकत नाही असं होत नाही. तो विलंब लागतो. कशामुळे लागतो? आपल्या पापामुळे. आपण जे पाप करतो, आपण जे देवाचे वचन जे आहे ते पाळत नाही, आपण ऐकत नाही, त्याप्रमाणे चालत नाही, तर आपल्या ज्या प्रार्थना ज्या आहेत देव काय करतो, त्याचे उत्तर आपल्याला उशिरा देतो. योहान 8:10 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं व्यभिचारी स्त्री. ती व्यभिचारी स्त्री आहे, तिला व्यभिचार करताना पकडलेला आहे. योहान 8:10 मध्ये व्यभिचार करताना तिला पकडलेला आहे. शास्त्री पुरुष तिला घेऊन आलेले, सगळे समाज तिला घेऊन आलेला आहे येशू ख्रिस्तासमोर. येशू ख्रिस्ताची देखील परीक्षा त्या ठिकाणी घेऊ इच्छित होते. बरोबर, त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे योहान 8:10 मध्ये, कोणीतरी वाचावं पटकन, पान क्रमांक 138, योहान 8:10. बाई तुला दोष देणारे कोठे आहेत? बाई तुला दोष देणारे कोठे आहे? तो सर्व प्रसंग आज आपल्याला माहिती आहे, तो आपण वाचलेला आहे, ऐकलेला आहे. येशू ख्रिस्त त्या लोकांना काय म्हणतो, तुमच्यामध्ये जर कोणी दोषी नसेल तर त्याने तो धोंडा घ्यावा आणि तिला मारावा. सर्वजण निघून गेले. येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणतो की बाई तुला दोष देणारे कोठे आहे? येशू ख्रिस्तान देखील तिला म्हटलं तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे, इथून पुढे तू पाप करू नकोस. आज परमेश्वर आपल्याला सांगतो आपण पाप करू नये. हे पवित्र शास्त्र आपल्याला दिलेलं आहे. आपण वचनं ऐकतो. आज बरेचसे ऑप्शन आहेत, यूट्यूब आहे. रोज आपण काही काम जरी करत असेल तर यूट्यूबचे आपण वचन ऐकतो, गाणे ऐकतो. आपल्याला माहिती आहे की आपण पाप आपल्याला करायचं नाही आहे, पण सैतान जो आहे तो आवासून उभा आहे, तो आपल्याला पापामध्ये पाडतो. ज्या ठिकाणी आदाम आणि हवा परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये होते त्या ठिकाणी सैतानाने भुरळ पाडलेली आहे. येशू ख्रिस्त त्याची देखील परीक्षा झालेली आहे. तर तुमची माझी परीक्षा का होणार नाही? होणार, नक्की होणार. पण आपण वचनामध्ये स्थिर असो, वचन जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल, वचन जर आपल्या मुखामध्ये असेल तर आपण पापामध्ये पडणार नाही. इयोब जो आहे त्याचं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. परमेश्वर त्याला काय, परमेश्वर काय म्हणतो सैतानाला, याचा आत्म्याचा नाश करू नको. ते कुंपण जे आहे परमेश्वराचं ते आपल्या भोवती तयार होतं. केव्हा? ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये चालू, पवित्र आत्मा आपल्यामध्ये असेल त्यावेळेस या गोष्टी होतील. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वर म्हणतो आदामा तू कोठे आहेस? हाबेल कोठे आहे? काही जणांना विचारतो आणि बाईला विचारतो दोष देणारे कोठे आहे? आज आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की परमेश्वर जो आहे तो कुठे आहे आणि आपण कुठे आहे. लूक 17:17 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं जे 10 कुष्ठरोगी आहे त्या ठिकाणी 10 कुष्ठरोगी जे आहे त्याचा आपण एक थोडंसं पिक्चर असं विचार केला. कोंडव्यामध्ये तुम्ही जर गेलात तर कुष्ठरोगी जे आहे त्यांचं एक सोसायटी आहे, त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आता आजकाल बघायला मिळत नाही रस्त्यावर भीक वगैरे मागायचे, पण त्या ठिकाणी त्यांची सोसायटी, त्यांची परिस्थिती काय आहे हे तुम्ही पाहिलेली आहे. बोटं त्यांना जातात, त्यांचे नाक बारीक होऊन जातं, त्यांना कुठं काम करता येत नाही, त्यांचे हाल होतात, हात पू येतो, सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या जीवनामध्ये. त्या ठिकाणी बायबल आपल्याला सांगतं लूक 17:17 मध्ये तो अध्याय जर आपण वाचला कुष्ठरोग्यांचा, ती कुष्ठरोगी त्यांच्या कानावर वाणी पडली की येशू ख्रिस्त या मार्गाने जाणार आहे. ते बाहेर होते, समाजाच्या बाहेर होते, ते वेशीच्या बाहेर ते होते, गावाच्या बाहेर ते होते. 10 लोक होते. एक आला, दुसरा आला, तर खाई पाहिजे त्यांचे वांदे असेल, कसं कमवणार, कसं काम करणार, कसं खाणार, कोणी त्यांच्या जवळ जात नसेल, त्यांची सावली देखील अंगावर पडून घेत नसेल, कसं त्यांचं जीवन असेल. पण त्यांनी येशूचे वाणी त्यांच्या कानावर आले की हा येशू ख्रिस्त जो आहे तो बरं करणार आहे, तो या वाटेने चाललेला आहे. ते आले, येशू ख्रिस्ताकडे आले आणि येशू ख्रिस्ताला ते म्हटले की आम्हाला बरं व्हायचं. येशू ख्रिस्त काय म्हटलं, जा आणि तुमच्या याजकाला तुम्ही जाऊन दाखवा. तो पूर्ण अध्याय वाचा लूक 17 वर्षामध्ये काय दिलेलं आहे. तेव्हा येशूने म्हटले 10चे 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण
कोठे आहे. या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला आणि मला तेच म्हणतो की आपण कोठे आहे. तो प्रसंग आठवा. ते 10 जण चाललेत याचकाकडं. जाता जाता रस्त्यामध्ये ते बरे झाले. कोणाचं नाक बारीक झालं असेल ते मोठं झालं, कोणाचे बोटे गेले असेल ते बोटं आले त्यांना आले. एकमेकाला म्हणत असेल, अरे वा तू किती सुंदर दिसतो रे, माझ्या मस्त हँडसम आहे तू, तू असं नव्हता, तू विचित्र दिसत होता पण तू आता मस्त हँडसम आहे. ते बोलत असतील पण त्यातलं एक जण त्याला देवाचं प्रकाशन झालं. तो काय म्हटलं, नाही, ज्याने सांगितलेलं आहे आज्ञा मी त्याला जाऊन पहिले भेटतो. तो एकटा काय आला, येशूकडे आला. येशूकडे आला. येशू ख्रिस्ताने त्याला काय म्हटलेलं आहे की 10चे 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण कोठे आहे. आपण सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत. परमेश्वराची आज्ञा आपल्याला माहिती आहे की आपल्या जगाला जाऊन देवाची सुवार्ता सांगायची आहे. पण आज आपण कोठे आहोत याचं परीक्षण आपण आज केलं पाहिजे. ते 10 लोकांमधले 9 जण आपण आहोत का तो 1 जण आपण आहोत याचा विचार आज आपण केला पाहिजे. तो पुन्हा येशूकडे आला आभार मानण्यासाठी. तो याजकाकडे जाऊ शकला असता पण त्याने ओळखलं याजकांचा याजक महान मेंढपाळ तो देवबाप आहे. तो कोण आहे, येशू ख्रिस्त आहे, परमेश्वर आहे. त्याच्याकडे मी गेले पाहिजे आणि त्याचे आभार मी मानले पाहिजे की मी बरा झालेलो आहो. तू मला आरोग्य दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे, तू आमची विनवणी ऐकलेली आहे. हा संदेश, हे आरोग्य, हा आशीर्वाद आज आपण इतरांना सांगतो का याचं मोठं परीक्षण आज आपण केलं पाहिजे. या ठिकाणी आदाम कोठे आहेस हे आपण पाहिलं, हबेल कोठे आहेस, दोष देणारे कोठे आहे आणि ते 9 जण कोठे आहेत हे आपण पाहिले. आज आपली सेवा लोकांना माहिती आहे. आज इतरांसाठी आपण प्रार्थना करतो. असे बरेचसे लोक आहेत इतरांसाठी प्रार्थना करतात, त्यांची प्रार्थना देव ऐकतो कारण त्यांचं जीवन प्रभूमध्ये आहे, पवित्र आत्म्याद्वारे त्यांचं जीवन आहे. पण त्यांच्या प्रार्थना, पण त्यांच्याच घरामध्ये काहीतरी गुन्हा असतं. लोक त्यावेळेस त्यांना म्हणतात की तुझा देव कोठे आहे. तू प्रार्थना करतो आमच्यासाठी, आमचं बरं झालेलं आहे, आमचं कल्याण झालेलं आहे, आमची प्रार्थना देवाने ऐकलेली आहे, पण तुझ्या घरात अंधार का. तेव्हा लोक त्याला म्हणतात तुझा देव कोठे आहे. जुन्या करारामध्ये आपण पाहिलं आदाम, हबेल, व्यभिचारी स्त्री, कुष्ठरोगी मनुष्य, प्रत्येकाला आपण पाहिलं ते कुठे आहे. पण या ठिकाणी इतर लोक, इतर समाज, आपल्यातलेच काही लोक विचारतात की तुझा देव कोठे आहे. कधी कधी आपल्यामध्ये असे प्रसंग येतात, अडचणी येतात, घरात भांडणं होतात, ती भांडणं पार टोकाला जातात आणि आपण काय म्हणतो, देव कोठे आहे. देव नाहीच आहे म्हणतो आपण. अशी भांडणं होऊ शकत नाही. जर आपण एवढे कष्ट करतो, देवाची सेवा करतो, देवाच्या राज्याच्या वाढीची सेवा जर आपण करतो, तर या ठिकाणी परत आपण पण कधी कधी प्रश्न उद्भवतो की देव कोठे आहे, देव आहे का नाही. या ठिकाणी समाज, इतर लोक आपल्याला विचारत आहे की देव कोठे आहे. या ठिकाणी स्तोत्रसंहिता 42वा अध्याय आणि 1 ते 3 आणि 10वं वचन आपण ऐकूयात. स्तोत्रसंहिता 42, 1 ते 3 आणि 10, पान क्रमांक 685. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. विचार करूयात, एक राजस्थान ठिकाण आहे. राजस्थान म्हटलं की आपल्याकडे वाळवंट आहे, ऊन आहे, पाणी नाही आहे. बरंचसं आता डेव्हलपमेंट झालेलं आहे पण बराचसा असा भाग आहे की तिथं पाणी नाही आहे. त्या ठिकाणी समजा हरिण आहे, ती पाण्याविना काय होत आहे, लुलपत आहे. तसं या ठिकाणी दावीद राजा म्हणत आहे माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. आपला जीव परमेश्वरासाठी लुलपत आहे का याचा विचार आपण केला पाहिजे. का फक्त आलोय संडे चर्च, गाणे गायले, लेकरांना संडे स्कूलला सोडलं, सलाम केलं, प्रार्थना करून घेतली, काहीतरी वाढदिवस आहे गेलं. पण तो जो आत्मा आहे तो आत्मा आपण घेऊन चाललोय का. तो जो पेटता जो आत्मा कैवारी म्हणून आपल्याला दिलेला आहे तो आत्मा आपल्याला म्हणत आहे का की माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. फक्त संडेलाच नाही तर रोज आणि रोज दैनंदिन जीवनामध्ये आपण परमेश्वराकडे म्हटलं पाहिजे की माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. कासा वीस होत आहे, तो पवित्र आत्म्यामध्ये आहे, त्याला आपण खिन्न करतो का, त्याप्रमाणे चालतो, त्यासाठी आपण आपला जीव जो आहे तो लुलबला पाहिजे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणलेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. तुझा देव कोठे आहे असे ते मला सतत म्हणतात.
म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. या ठिकाणी दावीद राजाचा प्रसंग आलेला आहे. दावीद राजा देवाची सेवा करतोय, लढाई जिंकले, सर्व गोष्टी केलेल्या आहेत, गाणे लिहिलेले आहेत, पण त्याला लोक विचारत आहे की तुझा देव कोठे आहे. त्याचे अश्रू वाहत आहेत, तो रडतोय, तो देवाकडे याचना करतोय की माझा जीव लुलपत आहे, मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. 10 वचन आपण ऐकूयात. तुझा देव कोठे आहे असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करतात, ह्यामुळे माझ्या हाडांचा चुराडा झाला आहे. दावीद राजा या ठिकाणी स्पष्ट सांगत आहे की लोक जे विचारत आहेत तुझा देव कोठे आहे असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करतात, यामुळे माझ्या हाडांचा चुराडा होतो. आपण बऱ्याच ठिकाणी काम करत असाल, त्या ठिकाणी बरेचसे आपले इतर विश्वासारे लोक आहेत, त्या ठिकाणी कधी कधी आपल्याला उभं राहावं लागतं. तो प्रसंग आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये येतो. पण त्या ठिकाणी मला असं वाटतं, काही जण विचारतात की तुमच्या देवाबद्दल माहिती सांगा. ती वेळ आहे, त्या वेळेमध्ये आपण साक्ष दिली पाहिजे. त्या वेळेमध्ये आपल्या जीवनामध्ये जे देवाने कार्य केलेलं आहे, जी प्रार्थना ऐकलेली, ती साक्ष आपण इतरांना दिली पाहिजे. ती सुवार्ता आहे, ते सांगितलं पाहिजे. पण ज्या ठिकाणी आपली निंदा होत असेल त्या ठिकाणी त्यांच्यासाठी प्रार्थना करा, जसे प्रभू श्री ख्रिस्तांनी वधस्तंभावर प्रार्थना केलेली आहे, ये बाप्पा यांना क्षमा कर. ती क्षमा येशू ख्रिस्तांनी तुम्हाला आणि मला दिलेली आहे, ती क्षमा आपण त्यांना दिली पाहिजे, ना की त्याच्यावर आपण भांडलं पाहिजे. आपल्या हाडाचा किती चुराडा होऊ द्या, इथं दावीद राजा म्हणतोय, पण आपण त्यासाठी काय केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. किती लोक तुमची निंदा करू द्या की तुझा देव कोठे आहे, तुझी परिस्थिती, तुझ्या जीवनामध्ये ही परिस्थिती आहे, तू कर्जबाजारी आहेस, तुला नोकरी नाहीये, तुझ्या घरामध्ये अंधार आहे, तुझ्या लेकरांचं लग्न होत नाहीये, तुझी लेकरं असे आहेत, किती लोक निंदा करू द्यात, पण तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. देव तुझ्यासाठी देखील आहे आणि माझ्यासाठी देखील आहे. तो देव सर्वांसाठी आहे. देवाने कधीच काळं गोरं उंच कोणता देश यांनी वर्णन करून वर्णभेद केलेला नाहीये. परमेश्वर मनुष्यासाठी आला, त्याने येशू ख्रिस्ताला पाठवलं, त्याने वधस्तंभावर आपला जीव दिलेला आहे, तो तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेला आहे. त्याच्या रक्ताने आपण शुद्ध आणि पवित्र झालेलो आहोत. तो पवित्र आत्मा त्याने आपल्याला दिलेला आहे कैवारी म्हणून. पवित्र आत्मा हा शब्द देखील आपण म्हणू शकत नाही, कारण ज्या आत्म्याने ही सृष्टीचे निर्माण झालेला आहे तो पवित्र आत्मा आपण म्हणतो. तो पवित्र आत्मा आपल्या मध्ये आहे, तो परमेश्वर आपल्यामध्ये आहे, तो येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. आपलं जीवन कसं असलं पाहिजे, आपली किती निंदा झाली, किती छितू झाली, तरी त्या वधस्तंभावरच्या येशूला तुम्ही आणि मी आठवलं पाहिजे की तो क्षमा करणारा देव जो आहे तो आत्मा आपल्यामध्ये आहे. आपण इतरांना क्षमा केली पाहिजे. या ठिकाणी 5 गोष्टी आपण पाहणार आहोत. स्तोत्रसंहिता 145 आणि 18 वचन वाचावं. स्तोत्र 145 आणि 18, पान क्रमांक 765. स्तोत्र 145. हालेलुया. या ठिकाणी वरच्या वचनामध्ये आपण ऐकलं देव कोठे आहे, परमेश्वर कोठे आहे. या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जो कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. या वचनामध्ये आपल्याला परमेश्वराने त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की परमेश्वर आपल्या कुठं आहे, जवळ आहे. पण कधी, खऱ्या भावाने त्याचा धावा केल्यावर. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपण प्रार्थना करतो, प्रार्थनेचं उत्तर आपल्याला मिळतं. आपण म्हणतो मी 2023 मध्ये प्रार्थना केली, 26 मध्ये पूर्ण झाली. का झाली? कारण मधल्या 2-3 वर्षामध्ये आपण काहीतरी पाप केलं असेल, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या असेल. या ठिकाणी वचन तेच सांगतं आपल्याला, जे खऱ्या भावाने धावा करतात त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. त्या सर्वांना, याच्यामध्ये फक्त ख्रिस्त विश्व मंडळी किंवा कधी इकडची मंडळी किंवा तिकडची मंडळी किंवा येरडा किंवा पुणे असं दिलेलं नाहीये. त्या सर्वांना, जे कोणी त्याचा धावा करतात खऱ्या अंतःकरणाने, त्या सर्वांच्या जवळ परमेश्वर आहे. या ठिकाणी वचन आपल्याला सांगत आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो, स्तोत्रसंहिता 97 अध्याय आणि 9 वचन, पान क्रमांक 729. स्तोत्र 97:9. कारण हे परमेश्वरा, तू सर्व पृथ्वीहून अत्युच्च आहेस, सर्व देवाहून तू परमथोर आहेस. परमेश्वर कुठं आहे हे दुसऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला कळतंय. परमेश्वर आपल्या वरती आहे. त्याचं स्थान कुठं आहे, उच्चस्थळी आहे, तो वरती आहे.
यशया 30:21 मध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला? हाच मार्ग आहे, यशया 30:21 पान क्रमांक 848, हाच मार्ग आहे, ह्याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल, तुमच्या मागून कानी पडेल. मग तुम्हाला उजवीकडे जायचे असो किंवा डावीकडे जायचे असो. बरोबर. पहिलं आपण याच्यामध्ये काय पाहिलं? परमेश्वर आपल्या जवळ आहे. दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण काय पाहिलं? परमेश्वर आपल्या वर आहे. तिसऱ्या गोष्टीमध्ये आपण काय पाहतो? यशया 30:21 मध्ये परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. एक प्रसंग आपण पाहिला इफिस 6:13 मध्ये परमेश्वरांनी ख्रिस्ती मनुष्याला शस्त्र सामग्री दिलेली आहे. ती कशी दिलेली आहे? तारणाचे शिरस्त्राण दिलेलं आहे, आत्म्याची तलवार, विश्वासाची ढाल दिलेली आहे, सत्याचे कंबर कसा हे दिलेलं आहे. इफिस 6:13-20 मध्ये आपल्याला हे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. जर आपलं युद्ध जे आहे ते आता मनुष्याचे नसून ते आपल्या कशाचे आहे? सैतानाशी आहे, दुरात्म्याशी आहे. 6:20 प्रमाणे जी शस्त्र सामग्री दिलेली आहे त्याच्यामध्ये पाठीसाठी काही दिलेलं नाहीये. तुम्ही वाचा इफिस 6:13-20 मध्ये. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्थान धारण करा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा, म्हणजे पायासाठी देखील दिलेला आहे. आणि ह्या सर्वांबरोबर जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विजवता येतील ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाची शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा. माझ्यासाठी ही विनवणी करा की ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे, तिचे रहस्य उघडपणे कळवण्यासाठी मी तोंड उघडणे तेव्हा मला शब्द सुचावेत, यासाठी की जसे बोलायला हवे तसे मला उघडपणे बोलता यावे. या ठिकाणी आपल्याला शस्त्र सामग्री दिलेली आहे. आपण यशया 30:21 मध्ये बघितलेलं आहे की आपल्याला या शस्त्र सामग्रीमध्ये काय दिलेलं आहे? देव आपल्या पाठीशी आहे. पहिलं आपण उदाहरण बघितलं, देव आपल्या जवळ आहे. दुसरं उदाहरण आपण बघितलं, देव आपल्या वर आहे. तिसरं उदाहरण आपण बघितलं, देव आपल्या पाठीशी आहे. ही शस्त्र सामग्री देवाने आपल्याला दिलेली आहे. आज आपल्या पाठीशी आपलं कुटुंब आहे का, याचा देखील आपण विचार केला पाहिजे. हे परीक्षण आहे. आपलं कुटुंब देखील आपल्या पाठीशी आहे का? आपली मंडळी आपल्या पाठीशी आहे का? आपला समाज आपल्या पाठीशी आहे का? नक्कीच आहे. कारण आपला समाज, आपलं कुटुंब कशा पद्धतीने पाठीशी आहे? ते प्रार्थना करत आहे. प्रार्थनेची शस्त्र सामग्री जी आहे ती घेतलेली आहे. कारण आपण लढाई तलवार घेऊन आपल्याला जायचं नाहीये. प्रार्थना जी आहे ते आपल्याला करायचं आहे. सुवार्ता जी आहे ती शस्त्र सामग्री आपल्याला घ्यायची आहे. प्रार्थनेद्वारे आपल्या सैतानाला त्या हरवायचं आहे. आपण अनुवाद 31वा अध्याय आणि 8वं वचन आपण बघूयात. अनुवाद 31:8 पान क्रमांक 259. अनुवाद 31:8. तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे, तो तुझ्याबरोबर असेल, तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. भिवू नकोस व कचरू नकोस. या ठिकाणी काय दिलेलं आहे? तुझ्या पुढे चालणारा. चौथं उदाहरण आहे, तुझ्या पुढे चालणारा. पहिलं उदाहरण आपण काय बघितलं? परमेश्वर आपल्या जवळ आहे. दुसरं उदाहरण काय बघितलं? परमेश्वर आपल्या वर आहे. तिसरं उदाहरण पाठीशी आहे. चौथं उदाहरण आपल्या पुढे चालणार आहे. जर परमेश्वराला आपण आपल्या पुढे चालवलं तर आपल्या मार्गातले सर्व अडखळणं जे आहेत ते निघून जातील. आणि जर आपण आपल्याला पुढे चालवलं, परमेश्वराला मागे म्हटलं तर काय होईल? जे सैतानी हल्ले येतील ते आपल्यावर येणार आहेत. आपण काय म्हणणार? परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतच नाही. अरे पण तू परमेश्वराला पुढे चालव ना. या ठिकाणी आपल्याला वचन सांगत आहे, तुझ्या पुढे चालणारा मी आहे. तू जर मला खेचून मागं ओढलंस तर मी तुझ्या पुढे येणारे जे संकट आहेत त्यांना मी कसं अडवावं? ते संकट आपल्यालाच येतील. जर आपण प्रार्थनेमध्ये, जर पवित्र आत्म्यामध्ये, देवामध्ये आपण जर स्थिर नसेल तर ते नक्कीच आपल्याला हल्ला करतील. ती शस्त्र सामग्री प्रार्थनेची आपल्यामध्ये नसेल तर नक्कीच सैतानी हल्ले आपल्यावर येणार आहे. या वचनामध्ये काय सांगत आहे? 31:8 मध्ये तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे. त्या परमेश्वराला आज आपण आपल्या जीवनामध्ये पुढे चालवतोय का? परमेश्वराने आपल्याला प्रार्थनेचे शस्त्र दिलेलं आहे. डोळे तुमचे बंद असू द्या ना तर उघडे असू द्या. काम करताना, स्वयंपाक करताना, कंपनीमध्ये काम करताना, कुठेही काम करताना आपण निरंतर प्रार्थना केली पाहिजे. थेसलोनिकमध्ये आपल्याला दिलेलं आहे, निरंतर प्रार्थना करा.
हे वचन फक्त ऐकून जाणारे नसेल, कानाची खाज न मिटवता आपण ते अंतःकरणामध्ये साठवून ठेवलं पाहिजे की परमेश्वर माझ्या पुढे चालणारा परमेश्वर आहे. या ठिकाणी जर आपण देवाला पुढे ठेवत नाही तर सर्व संकट जे आहेत ते आपल्यामध्ये येणार आहे. आपण कर्जबाजारी होणार आहे. आपल्या विविध ज्या समस्या ज्या आपल्या कुटुंबामध्ये ते असणारच आहे, कारण आपण परमेश्वराला मागच ठेवतो. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे, पण त्याला आपण कुठेतरी मागं ठेवून टाकतो. या ठिकाणी आपल्याला पाचवी गोष्ट आणि शेवटची गोष्ट पाहायला मिळते. पहिली गोष्ट आपण काय पाहिलेली आहे? परमेश्वर आपल्या जवळ आहे. दुसरी गोष्ट, परमेश्वर आपल्या वर आहे. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट, व्हेरी गुड, सगळं तुमच्या लक्षात आहे. पाचवी गोष्ट जी आहे याप्रमाणे यशायाचा 66वा अध्याय, स्तोत्रसंहिता 125 आणि दुसरं वचन, स्तोत्र 125 आणि दुसरं वचन, पान क्रमांक 754. कोणीतरी वाचावं प्लीज. हालेलुया. यरूशलेमच्या सभोवती डोंगर आहे तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांसभोवती आहे. लोकांसभोवती आहे. यरूशलेम जी नगरी आहे त्याच्या भोवती डोंगर आहे. तिथे कोणी हल्ला करू शकत नाही. तुम्ही मॅपमध्ये बघा किंवा यूट्यूबला पण तुम्ही पिक्चर वगैरे बघा, हल्ला करू शकत नाही. परमेश्वराने तसं बनवलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काय सांगत आहे, तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांसभोवती आहे. परमेश्वराने तुम्हाला आणि मला टाकलेलं नाही. परमेश्वर आपल्या सोबत आहे. परमेश्वराने देवदूताचं कुंपण आपल्या भोवती ठेवलेलं आहे. परमेश्वराने येशू ख्रिस्ताद्वारे जे रक्त जे आहे ते आपलं कुंपण म्हणून आपल्या सोबत ठेवलेलं आहे. परमेश्वराचं वेष्टन जे आहे ते भविष्यवाण्याद्वारे आपल्या सोबत ठेवलेलं आहे. परमेश्वर स्वतः आपल्या सोबत आहे, त्याने आपल्याला टाकलेलं नाहीये. ते कुंपण आज तुमच्या आणि माझ्या सभोवती आहे, म्हणून आज आपण मंदिरामध्ये येऊ शकलो आहे. आपण देवाचं वचन ऐकू शकतो, देवाचं वचन आपण गाजवू शकतो, आपण गाणे गाऊ शकतो. पण शेवटच्या काळामध्ये या सर्व गोष्टीचा काय पडणार आहे? दुष्काळ पडणार आहे. शेवटच्या काळी या गोष्टींचा दुष्काळ पडणार आहे. तर आज तुम्हाला आणि मला ही परमेश्वराने वेळ दिलेली आहे की परमेश्वराच्या ठाई आपण त्याच्या चरणी आपण गेलं पाहिजे, त्याची सुवार्ता आपण सांगितली पाहिजे. त्याचा जे वधस्तंभ जो आहे तो आपण रोज आणि रोज प्रत्येक क्षणी तो घेऊन आपण चाललं पाहिजे. आणि काही अवघड नाही आहे ते. परिस्थिती येणार. येशू ख्रिस्ताला माहिती होतं. तो परमेश्वर म्हणतो, हा प्याला माझ्यापासून दूर करतोस का? पण ते पूर्ण होणं गरजेचं होतं. आज या ठिकाणी आपण पाहतो मोशेचा जन्म जो आहे तो कोणत्या राजाच्या कारकिर्दीमध्ये झालेला आहे? कोणता राजा होता? फारो राजा होता. सगळ्यात वाईट राजा होता. येशू ख्रिस्ताचा जन्म कोणत्या राजाच्या दरम्यान झालेला आहे? हेरोद राजा. त्याने देखील काय केलेलं? 2 वर्ष खालील लेकरांची कत्तल करण्यास सांगितलेलं आहे. मोशे पण मोठा सुवार्थिक. पहिले 5 पुस्तकं आपण बघतो. 10 मोशेला देखील परमेश्वराने चालवलेलं आहे. येशू ख्रिस्ताला देखील परमेश्वराने कशा पद्धतीने चालवलेलं आहे हे आपल्या नवीन काळामध्ये पाहायला मिळतं. जर त्यांचा जन्म अशा परिस्थितीमध्ये झालेला आहे तर परिस्थिती आपल्या भोवती कशी असू द्या, आपण तुलना करत नाहीये की मी पण लूकमध्ये येशू ख्रिस्त देखील म्हणतो, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त चिन्ह आणि चमत्कार करताल. ती आज्ञा आपल्याला दिलेली आहे. आपला जन्म कसा झालेला आहे, आपण कोणत्या आपल्या अवतीभोवती काय आहे हे आपण काय केलं पाहिजे? ह्या 2 उदाहरणांनी स्पष्ट केलं पाहिजे. ह्या 2 उदाहरणांनी आपण आपला विश्वास वाढवला पाहिजे की मोशेचा जन्म कसा झाला, येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला, आपल्याला हे बायबलमध्ये पाहायला मिळतं. आणि आज आपण आपल्या जन्माला किंवा आपण आपल्या ज्या परिस्थितीमध्ये आहोत, ज्या ठिकाणी आपण आहोत, आपण दोष दिला नाही पाहिजे. जर आपण दोष देतो, आपण परमेश्वराला दोष देतो, आपण येशू ख्रिस्ताला दोष देतो, आपण परमेश्वराला दोष देतो, आपण पवित्र आत्म्याला खिन्न करतो. म्हणून आपल्या प्रार्थना ऐकल्या जात नाही. आपण दर रविवारी जर चर्चला आलो, इतर दिवशी प्रार्थनेवरती त्या प्रार्थनेला आपण गेलो, पण आपल्या ठाई परमेश्वर आत्मा, पवित्र आत्मा नसेल तर आपल्या प्रार्थना ऐकल्या जाणार नाही. या ठिकाणी आपल्याला शेवटचं वचन जे आहे ते आपण ऐकूयात. यशायाचा 66वा अध्याय आणि पहिलं वचन, पान क्रमांक 883. परमेश्वर म्हणतो, आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार? परमेश्वर कुठं वास करतो? कुठं राहतो परमेश्वर? आपल्या अंतःकरणामध्ये राहतो. या ठिकाणी आपल्याला परमेश्वर म्हणत आहे की आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहेत. जिथे बनवलेलं आहे, त्याची निर्मिती आहे.
तो आपल्याला प्रश्न विचारत आहे, तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार आहे, मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार आहे. हा प्रश्न आज आपण घेऊन गेलो पाहिजे. त्याचं उत्तर देखील मी सांगणार आहे. याचं उत्तर आपल्याला पहिले थेसलिकरांचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 17 वचनामध्ये दिलेलं आहे. पहिले थेसली याचा 5वा अध्याय आणि 17 वचन, पान क्रमांक 285. हे कोणी वाचावं? पान क्रमांक 285. पहिले थेसल 5:17 वचन. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? निरंतर प्रार्थना करा. एक उदाहरण मी तुम्हाला देतो आणि शेवट करतो. पंडित रमाबाई आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांचं केडगाव या ठिकाणी मुक्ती मिशन आहे. ती सुरुवात जी आहे ते कशा प्रकारे झाली? आता पंडित रमाबाई जे आहे ते ब्राह्मण कुळातून आलेले आहे. 18,000 श्लोक त्यांना पाठ होते, त्याच्यापेक्षा जास्त. बरोबर. ते इंग्लंड या ठिकाणी एका वेळेस गेले. त्या ठिकाणी बरेचसे असे समाजाचे लोक आले होते. त्या ठिकाणी त्यांना एक शब्द ऐकू आला, लॉर्ड जीजस क्राइस्ट. आणि दुसरा शब्द ऐकू आला, जीजस इज लाईव्ह, म्हणजे येशू जिवंत आहे आणि देव हा येशू आहे, येशू ख्रिस्त आहे. हे शब्द त्यांच्या कानी पडले. कानी पडल्यानंतर हे त्यांनी पहिल्यांदा ऐकले. मी 18,000+ श्लोक मी वाचलेले आहेत, मला तोंड पाठ आहे, पण हे शब्द मी पहिल्यांदा ऐकलेला आहे. त्यांनी अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर त्यांना जिवंत देव कळाला. जिवंत देव कळल्यानंतर त्यांची सेवा जी आहे ते आपल्याला केडगाव मुक्ती मिशन याद्वारे आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी आसरा दिलेला आहे. बरेचसे विधवा स्त्रिया आहेत, अनाथ मुली आहेत, त्यांना त्यांनी दिलेले आहेत. ते बरेचसे साक्ष त्या ठिकाणी तुम्ही गेले तुम्हाला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी एक साक्ष मी तुम्हाला सांगू इच्छितो. ज्यावेळेस ते होते त्यावेळेस त्यांना विहीर खोदायची होती. आता विहीर खोदताना त्याचं मोजमाप जे आहे ते परसमध्ये घेतलं जातं. म्हणजे आपण आजच्या याच्यामध्ये काय म्हणतो, फूट. किती फूट? तर 21 फूट म्हणजे जवळजवळ 165 फूट ती विहीर खोदली गेली, तरी देखील पाणी लागलं नाही. ते कामगार वैतागले, ते निघून गेले. त्यांचे संस्थेचे लोक होते ते पंडित रमाबाईकडे आले. ते म्हटले की लोक पळून गेले, ते पाणी लागत नाही, थकलेत, ते काय करायचं. हे हरले नाही पंडित रमाबाई. त्यांनी काय केलं, त्या विहिरीच्या ठिकाणी गेले, रात्री गुडघ्यावर आले आणि प्रार्थना केली. आणि पहाटे त्या विहिरीला झरा फुटला आणि ते ओसंडून वाहू लागले. कशामुळं? प्रार्थनेद्वारे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रार्थना हे देवाने शस्त्र दिलेलं आहे. मी तुमच्यासाठी हे शेवटचं वचन जे आहे ते वाचतो आणि शेवट करतो. थेसलिकरांचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 12 ते 23 ही वचन. बंधुजन हो, आम्ही तुम्हास विनंती करतो की तुम्हामध्ये जे श्रम करीतात, प्रभूमध्ये तुम्हावर असतात व तुम्हास बोध करीतात, त्यांचा तुम्ही सन्मान करावा आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. तुम्ही आपसात शांतीने राहा. बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करीतो की अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या. जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्तांना आधार द्या. सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा परमेश्वराचे व सर्वांचे चांगले करीत राहा. सर्वदा आनंदित असा. निरंतर प्रार्थना करा. सर्व स्थितीत उपकारस्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका. संदेशाचा धिक्कार करू नका. सर्व गोष्टींची पारख करा. चांगले ते बळकट धरा. वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. या ठिकाणी आपल्याला आज्ञेचं शेवटचं जे आज्ञा आहे त्याचा सारांश आपल्याला दिलेला आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसं चालायचं आहे. घरी गेला तुम्ही हा शास्त्रपाठ नक्की वाचा. थेसलिकरास याचं पहिलं पत्र आणि 5वा अध्याय आणि त्यातले मेन 12 ते 23 ही वचनं. तो शांतीचा देव जो आहे तो आपल्यामध्ये आहे. तो पवित्र आत्मा जो आहे तो आपल्यामध्ये आहे. परमेश्वर आपल्या जवळ आहे, तो आपल्या वरती आहे, आपल्या पाठीशी आहे, तो आपल्या पुढे चालणारा आहे. तर या गोष्टी आपण परमेश्वराला सांगू, आपण त्याशी बोलू, तर परमेश्वर नक्कीच आपल्याला सोडणार नाही. आपल्या जीवनामध्ये जे कार्य आहे ते नक्कीच लवकर पूर्ण होईल. ज्या आपल्या प्रार्थना आहेत ते इतरांसाठी ज्या प्रार्थना रथबदल्या आहेत तर नक्कीच आपण केल्या पाहिजे आणि परमेश्वराला न सोडता परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आणि तो जो आत्मा आहे त्याला खिन्न न करता त्याला आपण प्रसन्न केलं पाहिजे. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. परमेश्वर पिता, माझ्या मुखाद्वारे परमेश्वर तू बोललेला आहेस. हो परमेश्वर पिता, तुझ्या नावाचं गौरव या ठिकाणी तू करून घेतलास म्हणून तुला धन्यवाद देतो. परमेश्वर पिता, परमेश्वर हे वचन आम्ही ऐकलं परमेश्वर पिता की तू आम्हाला विचारतो की आम्ही कोठे आहोत.
आणि इतर लोक, इतर शत्रू आमचे विचारतात की तुमचा देव कोठे आहे. तर परमेश्वर पित्या, तो आमच्या जवळ आहे, तो आम्हाला सोडलेला नाही, तो आमच्या वरती आहे. परमेश्वर पित्या, तो आमच्या पाठीशी आहे आणि आमच्या पुढे चालणारा तू परमेश्वरच आहे, असा आमचा पूर्ण विश्वास आहे. या विश्वासाने परमेश्वर आम्ही पुढे चालतो. जो कैवारी आत्मा आहे, पवित्र आत्मा, त्याला आम्ही मागतो, तो आमच्यामध्ये दिलेला आहे. त्याला आम्ही खिन्न न करता त्याला आवडणाऱ्या गोष्टी आम्ही कराव्यात, असं तू आम्हाला पवित्र आत्मा दे. आम्हाला सुचव परमेश्वर पित्या, तो पवित्र आत्मा काय सांगतो हे आम्हाला समजण्यासाठी आम्हाला तू ज्ञान दे, बुद्धी दे परमेश्वर पित्या, अशी आम्ही तुला विनंती करतो. हो परमेश्वर पित्या, आम्ही फक्त वचन वाचणारे नसून किंवा ऐकणारे नसून आम्ही त्याप्रमाणे आचरण करणारे असावे, असं आम्हाला पवित्र आतमध्ये अशी विनंती करतो परमेश्वर पित्या. हो परमेश्वर पित्या, हे पवित्र शास्त्र आम्ही रोज वाचावं. हे पवित्र शास्त्र परमेश्वर फक्त हे शब्द नसून परमेश्वर पित्या आहे, तुझा आहार आहे परमेश्वर, आम्ही तो रोज घ्यावा, आम्ही सेवन करावं परमेश्वर पित्या, असा तू आम्हाला पवित्र आतमध्ये. त्याचं गुज, त्याचं रहस्य, ते ज्ञान प्राप्तीसाठी आम्ही तुला मागतो परमेश्वर पित्या. ते ज्ञान तू आम्हाला दे परमेश्वर पित्या. आम्ही वेळात वेळ काढून आम्ही तुझं वचन वाचावं परमेश्वर पित्या आणि त्याप्रमाणे चालावं. ते वचन आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवावं, यासाठी तू आम्हाला पवित्र आतमध्ये आम्हाला वेळ दे, आम्हाला ज्ञान दे, अशी विनंती करतो. आमची याचना, आमची प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ सादर करतो परमेश्वर पित्या. आम्ही निरंतर प्रार्थना करावी परमेश्वर पित्या. आम्ही फक्त आम्ही संकुचित बुद्धी न ठेवता की आम्ही फक्त एका खोलीत जाऊ, आम्ही गुडघे टेकू, आम्ही आम्हाला निवांत वेळ पाहिजे, आमच्या अवतीभोवती कोण नाही पाहिजे, पण परमेश्वर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि परमेश्वर आमचं अंतःकरण पाहतो, हे आमच्या लक्षात येऊ दे परमेश्वर पित्या. आम्ही उठता बसता काम करता आम्ही तुला निरंतर प्रार्थना करावी, तुला आवडणारी प्रार्थना करावी परमेश्वर पित्या. आणि खरोखर परमेश्वर पित्या, आम्ही तुला आवडणारं जीवन जगावं, असं तू आम्हाला पवित्र आतमध्ये आमच्याकडून कार्य करून घे, आमच्याकडून सेवा करून घे, अशी विनंती प्रार्थना करतो. इथून पुढचं सर्व वेळ काय समय आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. आमच्या सर्वांचा ताबा तू घे, आमच्या अंतःकरणाचा ताबा तू घे. धन्यवाद तारणा प्रभू येशू ख्रिस्त, याचे गोड प्रियाने पवित्र नामात मागतो, म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन. थँक्यू.